हा WCCIचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. इथे तुम्ही तुमचं फर्स्ट नेम टाकू शकता, त्यानंतर तुमचं मिडल नेम आणि आपण सरनेमचा ड्रॉपडाऊन दिला आहे. ईमेल ID असेल तर टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल, कंपल्सरी नाही आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाका. तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकला तर अधिक चांगलं. तुम्हाला इन्क्वायरीज व्हॉट्सअपवर पण येऊ शकतात. इथे तुमचा पासवर्ड तुम्ही तयार करा. हे दोघं पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड समान हवे. तुमचं इथे ऑक्युपेशन सिलेक्ट करा. तुम्ही बिझनेस ओनर असाल तर बिझनेस ओनर टाका. नंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर इंडिव्हिज्युअल म्हणून रजिस्टर व्हायचं असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून होऊ शकता, किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस रजिस्टर करायचा असेल तर बिझनेस रजिस्टर करू शकता. इथे तुमच्या बिझनेसचं नाव टाका. जसं माझा बिझनेस आहे अपना ग्राहक नावाचं माझं सॉफ्टवेअरचं प्रॉडक्ट आहे, सो मी त्याचं नाव टाकणार आणि मी इथे कॅटेगरी सिलेक्ट करणार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि मी इथे मल्टिपल कॅटेगरी टाकू शकतो. जसं की माझं हे अपना ग्राहक आहे, हे मार्केटिंगचं प्रॉडक्ट आहे, सो मी मार्केटिंग सर्व्हिसेस पण सिलेक्ट केलं. म्हणजे सॉफ्टवेअर म्हणून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि ज्या डोमेनच्या रिलेटेड आहे ते डोमेन मी इथे सिलेक्ट केलं. मी अशा मल्टिपल कॅटेगरीज इथे सिलेक्ट करू शकतात. नेक्स्ट म्हटलं की तुम्हाला सर्च युअर लोकेशन, म्हणजे तुम्हाला जर तुमचं ऑफिस किंवा तुमचं शॉप किंवा तुमचं जिथे तुमचा बिझनेस आहे त्याचं लोकेशन जर सर्च करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकता. तर मी इथे आमचं ऑफिसचं लोकेशन मी इथे सर्च करणार आहे. हे आलं इथे. नंतर मी नेक्स्ट म्हणणार. इथे मला माझ्या ॲड्रेसमध्ये अजून काही डिटेल्स टाकायचे असतील तर मी टाकू शकतो. एरियामध्ये तुम्ही बाणेर किंवा तुमचा तालुका प्लेस असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याचं नाव टाकू शकता, गावाचं नाव टाकू शकता. लँडमार्कमध्ये तुम्ही काही टाकू शकता, म्हणजे नियर गीताई कॉम्प्लेक्स किंवा नियर दिस हॉटेल फॉर एक्झाम्पल. ॲड्रेस लाईनमध्ये तुम्ही तुमच्या शॉपचं नंबर आणि समजा जसं आपलं WCCIचं ऑफिस गीताईमध्ये, तर मी तसं टाकलं गीताई कॉम्प्लेक्स. ॲड्रेस लाईन टू कंपल्सरी नाही. तुम्हाला अजून डिटेलमध्ये तुमचा ॲड्रेस टाकायचा असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. इथे हे ड्रॉपडाऊन आहे, इथून तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट सिटी ते सिलेक्ट करू शकता. पिनकोड बरोबर टाका. असं तुम्ही तुमचं टाकू शकता लँडमार्क. इथं तुमचा प्रोफाईल फोटो तुम्ही अपलोड करू शकता आणि इथं तुमचा बिझनेसचा जर लोगो असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता, की जेणेकरून तुमचा बिझनेस लोकांना ओळखता येईल. हे केल्यावर तुम्ही इथे क्रिएट अकाउंट केलं की तुमचं अकाउंट क्रिएट होईल. सो मी आता लॉग इन करून दाखवतो की लॉग इन केल्यावर माझा बिझनेस मला कसा दिसतो. सो मी लॉग इन केलेलं आहे. मी आता माय डिटेल्सला येतो. इथे मी माय डिटेल्सला क्लिक केल्यावर मी जे सगळी इन्फॉर्मेशन टाकली होती ती फ्री फिल होऊन आली, प्लस मी त्याला एडिट केलं आहे. सो मी इकडे बिझनेस डिटेल टाकले माझा बिझनेसचा लोगो जो मी तिकडे टाकला होता तो इकडे आला. प्रोफाईल इमेज आली माझी, जस्ट एक्झाम्पल म्हणून टाकलेलं आहे. माझा बिझनेसचा नेम, तर मी जी कॅटेगरी तिकडे सिलेक्ट केलेली असेल, मी जो जिओ लोकेशन म्हणजे जी की गुगलवर आपल्याला सर्च होईल असं, तर इथं माझे डिटेल आले. माझा ईमेल ID इज व्हॉट्सअप नंबर असेल तर त्याला टिक करा. तुमचं आधार कार्ड, बिझनेस पॅन नंबर, तुमच्या वेबसाईटची लिंक, फेसबुकची लिंक, या सोशल मीडियाच्या सगळ्या लिंक टाकून तुम्ही तुमचा QR कोड पेमेंटसाठी इथे अपलोड करू शकतात. कंपल्सरी नाही आहे, पण तुम्हाला कोणाकडून पेमेंट घ्यायचं असेल
तर मग ते इझिली समोरच्याला अवेलेबल होईल. त्याच्यानंतर तुमचा UPI ID पण तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुमच्या बिझनेसबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन तुम्ही इथे फिल करू शकता, जसं की मी माझ्या प्रॉडक्टबद्दल इथे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचे वर्किंग आवर्स काय आहे, म्हणजे कुठल्या आवर्समध्ये तुम्ही काम करता. तर तुम्ही संडे ऑफ किंवा मंडे टू फ्रायडे 9 to 6:30 PM अशा पद्धतीने इथे फिल करू शकता. त्याच्यानंतर सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स, इकडे तुम्ही तुमच्या काय सर्व्हिसेस आहेत त्या ॲड करू शकता किंवा तुमचे प्रॉडक्ट्स काय आहे. आता आपल्या ग्राहकच्या अंडर आम्ही ब्रँडिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, स्टोअर प्रमोशन स्ट्रॅटेजी, हार्डवेअर इंटिग्रेशन, IoT इंटिग्रेशन हे सगळं आम्ही करतो. तर याचं एक जस्ट एक्झाम्पल म्हणून त्याची प्राईस किती, त्याच्यावर आपल्या वाणी लोकांना आपण किती डिस्काउंट देणार आहे, ते सगळं आपण इथे टाकू शकतो. इथून एडिट किंवा डिलीटही करू शकतो. त्याच्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ असेल किंवा तुमच्या शॉपच्या इमेजेस किंवा तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड इमेजेस तुम्ही इथे टाकू शकता आणि त्या कशा दिसतील ते मी तुम्हाला एकदा शो करतो. आता तुम्हाला WCCI हा जो आपण प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे याच्याकडून तुम्हाला काय हेल्प हवी आहे, काय असिस्टन्स हवं आहे, तर इथे आणि WCCI कसं तुम्हाला हेल्प करू शकतो. सर एवढ्या 3 कॅटेगरी याच्यातून तुम्ही जे टिक कराल ते इथं खाली डिस्प्ले होईल आणि तुम्हाला WCCIच्या ऑफिसमधून या हेल्पसाठी कॉल येईल. सो WCCI इज ऑलवेज देअर टू हेल्प यू अँड ग्रो युअर बिझनेस. सो वॉट एव्हर इन्क्वायरीज तुम्हाला येतील तुमच्या तुमचा बिझनेस बघून, मोबाईल ॲप पण आहे असंच सेम आणि वेबसाईट पण आहे. सो कोणी आपल्या बिझनेसची इन्क्वायरी केली तर ती आपल्याला इकडे दिसणार, त्याचा मोबाईल नंबर आणि त्याने काय डिस्क्रिप्शन टाकलं आहे ते. त्यानंतर तुम्हाला ज्या लोकांनी रेटिंग दिलेलं आहे ते तुम्हाला इथे बघता येईल आणि या एन्क्वायरीजला तुम्हाला इकडून रिप्लाय पण देता येईल किंवा तुम्ही डिरेक्टली कॉल करू शकता. आणि हे सगळे फीचर सेम फीचर मोबाईल ॲपमध्ये पण आहे. त्यानंतर आता आपला बिझनेस कसा दिसेल तर मी तुम्हाला 1-2 बिझनेसेस इथे सर्च करून दाखवतो. जसं आमचं इथे सर्च केलं हे आमच्या कंपनीचा बिझनेस. सो इथे बिझनेस दिसेल, इथे तुमचा लोगो जो अपलोड केला आहे, त्यानंतर अबाउट जे कंपनीबद्दल टाकलेलं आहे ते, त्याच्यानंतर तुमच्या सर्व्हिसेस त्याच्या व्ह्यूवर क्लिक केल्यावर इथे डिटेलमध्ये ते दिसणार. त्यानंतर तुम्हाला जे रिव्ह्यूज आणि रेटिंग आलेले आहेत ते तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या खाली इकडे दिसते. जे आपण तिकडे जिओ लोकेशन सिलेक्ट केलं होतं तर ते इकडे सोपं आहे, इकडे लोकांना सोपं जाईल ते. त्यानंतर इकडे तुमच्या यूट्यूबच्या ज्या सोशल मीडिया लिंक तुम्ही टाकल्या आहेत त्याच्यावर क्लिक करून लोक तुमच्या बिझनेसबद्दल अजून माहिती जाणून घेऊ शकतात. इथं एन्क्वायरी पण करू शकतात. जसं की मी लॉग्ड इन आहे, मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. सो माझं नाव, नंबर आणि ईमेल आलं. मग मी फक्त इथे टाकेल आय एम इंटरेस्टेड इन युअर प्रॉडक्ट्स. तर मी इथून एन्क्वायरी सबमिट केली की हा जो बिझनेस ओनर आहे RS टेक सोल्युशन याला लगेच ह्या नंबरला 8149ला ती एन्क्वायरी जाईल की ओके. अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करून या पोर्टलवर रजिस्टर होण्यासाठी हेल्प करावी. धन्यवाद.